मी 5वीत होतो. जेमतेम 10 वर्षाचा होतो. सुब्रमण्यम अय्यर सर आम्हाला तेव्हा शिकवित होते. फार उत्तम शिक्षक होते ते. वर्गातला प्रत्येकजण त्यांच्या शिकवण्याकडे मन लावून लक्ष देत असे. पक्षी कसे उडतात याबद्दल ते आम्हाला त्या दिवशी शिकवित होते. त्यासाठी पंख फडफडणाऱ्या पक्ष्यांची आकृती त्यांनी फळ्यावर काढली. पक्ष्यांची शरीररचना त्यावरून लक्षात येत होती. पंखांनी हवेवर दाब देत स्वतःला उचलून घेत पक्षी कसे उडतात हे त्यांनी छान समजावून सांगितलं. उडत असताना दिशा बदलण्याकरिता पक्षी नेमकं काय करतात हेही त्यांनी समजावलं. उड्डाण करणं, ओढणं, 10, 20, 30च्या गटात एकत्र उडणं अशा अनेक संबंधित गोष्टी ते आम्हाला सांगत होते. सुमारे 25 मिनिटं त्यांनी आम्हाला ही माहिती दिली. सांगितलेलं सगळं आम्हाला समजलं आहे की नाही हे त्यांनी सगळ्यांना शेवटी विचारलं असता मी हात वर करून म्हणालो, मला नाही समजलं. माझं हे उत्तर ऐकताच त्यांनी इतर विद्यार्थ्यांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. बऱ्याच मुलांना समजलं नव्हतं. आमच्या उत्तराने ते जराही विचलित झाले नाहीत. पुढच्या वेळेस सरांचा तास सुरू झाला तेव्हा त्यांनी आम्हाला आश्चर्याची बातमी दिली. ते आम्हाला त्या संध्याकाळी समुद्रकिनारी घेऊन जाणार होते. ठरल्याप्रमाणे संध्याकाळ होताच सगळा वर्ग रामेश्वरच्या समुद्रकिनारी लोटला. खळखळणाऱ्या लाटा पाहून आम्हाला फार मजा वाटली. आकाशात कितीतरी पक्षी उडताना दिसत होते. त्या पक्ष्यांचे 10-20चे गट होते. सरांच्या नजरेतून आम्ही पक्ष्यांचं उडणं निरखू लागलो. सरांच्या सूचनेनुसार उडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांच्या हालचालीचं आम्ही विशेष निरीक्षण करू लागलो. पंखांची ती फडफड किती वेगळी होती. पक्ष्यांच्या शेपटीकडे आमचं लक्ष वेधत सरांनी समजावून सांगितलं की उडत असताना पक्षी ज्याप्रमाणे पंखाची लयबद्ध हालचाल करतात त्याप्रमाणे शेपटीसुद्धा विशिष्ट कोनात वळवतात. नीट पाहिल्यामुळे आम्हाला मुलांच्या लक्षात आलं की खरोखरच पंख आणि शेपटीचा वापर करून हव्या त्या दिशेने उडणं पक्ष्यांना शक्य होतं. या पक्ष्यांचं इंजन कुठे आहे? प्रत्येक पक्षाला शक्ती देणारं इंजन कोणतं हे तुम्हाला माहीत आहे का? सरांनी आम्हाला विचारलं. प्रत्येक पक्ष्यांची स्वतःची जीवनावश्यक आणि जे काही प्राप्त करायचं आहे त्या संदर्भात असलेली प्रेरणा या गोष्टीच त्या पक्ष्यांचं इंजन असतात असं सरांनी समजावलं. साधारण 15 मिनिटांनी त्यांनी पक्षाच्या उडण्याची जळणघळण आम्हाला शिकवली. यावेळेस आम्हाला प्रत्येक शब्द समजला. केवळ अभ्यासक्रम न शिकवता त्यांनी आम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं. तेही अगदी नैसर्गिक. खरं शिक्षण यालाच म्हणता येईल. ती संध्याकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. पक्षी कसे उडतात हे जगण्यापुरता तो धडा मर्यादित नव्हता. कुठेतरी खोलवर मला त्या अनुभवाने स्पर्श केला. पक्ष्यांचं उडणं माझ्या अंतरंगात पोचलं. एका नवनिर्मितीची जाणीव मला झाली. त्या संध्याकाळनंतर मी उड्डाण आणि उड्डाणाशी संबंधित प्रणालीत शिरकाव करणार हे जणू ठरून गेलं. माझ्या शिक्षकांचं शिकवणं आणि नजरेसमोर घडलेला प्रसंग यांनी माझी कारकीर्द निश्चित केली. त्यानंतर काही दिवस गेले. अशाच एका संध्याकाळी मी त्यांच्यासमोर उभं राहून विचारलं, सर, उड्डाणाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी मी काय करायला पाहिजे? त्यांनी मला शांतपणे समजावून सांगितलं की 8वीपर्यंतचं शिक्षण रामेश्वरमध्ये पूर्ण केल्यानंतर मी माध्यमिक शिक्षण पूर्ण करायला हवं. त्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला हवा. तिथेच मला उड्डाणाबद्दल शिकता येईल. प्रत्येक वर्ष यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर मला उड्डाणाशी संबंधित असलेल्या शास्त्रांशी जोडून घेता येईल. काही दिवसांपूर्वी समुद्रकाठी संध्याकाळच्या रमणीय वातावरणात शिकलेला पाठ आणि आता मिळालेला सल्ला या दोन्ही बाबींनी एकत्रितरित्या माझं जीवनध्येय निश्चित करून माझ्यासमोर उद्दिष्ट ठेवलं. माझी स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा याबद्दल मी आप्पांशी बोललो. त्यानुसार योग्य निर्णय घेत त्यांनी मला रामनाथपूर इथल्या माध्यमिक शाळेत दाखल केलं. त्यावेळेस मी 15 वर्षाचा होतो. पुढचा भाग अशाच प्रकारे आपण कंटिन्यू करू. APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या जीवनातील जे काही निवडक क्षण आहेत, महत्त्वाचे क्षण आहेत, इंटरेस्टिंग क्षण आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळू शकते, आपल्या पाल्यांना प्रेरणा मिळू शकते, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकते, असे काही निवडक क्षण आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, धन्यवाद.
थँक्यू. पुढचा भाग लवकरच येईल.